मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर उपस्थित राहावे. Adamu कसं जरा प्रोग्राम सुरू झालो. हय हय अरे प्रोग्राम स्टार्ट झालो या बेगीन सर्व मान्यवरांना धन्यवाद. तर आता मी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मंगला गावडे यांना विनंती करते की त्यांनी पाहुण्यांचे स्वागत करावे. थँक्यू. नमस्कार, सुस्वागतम. आज आपण एका खास कार्यक्रमासाठी इथं जमलेलो आहोत. मला वाटतं हे शैक्षणिक वर्ष माझ्या मुलांसाठी लक्ष्मीच्या पावलाने आलेलं आहे. कारण वर्षाच्या सुरुवातीलाच पहिल्याच आठवड्यात माझ्या मुलांना स्वर्गीय वासंती विठू गावस चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे शालेय साहित्याचे वितरण करण्यात आलं होतं. त्याच दिवशी वासंती गावस चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ नेहा गावस मॅडम यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमच्या मुलांना स्मार्ट TV देतो. ते आश्वासन आज पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने आजच्या या कार्यक्रमानिमित्त स्मार्ट TV दिल्यामुळे आमच्या मुलांना नाविन्यपूर्ण शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. आज जग खूप पुढे पोहोचलेलं आहे. आपणही काळानुसार पुढे गेलं पाहिजे. आजच्या कार्यक्रमाचे पुरस्कर्त्या सौ नेहा मॅडम, सर शैलेश सर यांचं खूप खूप स्वागत. तसेच आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस, त्यासाठी मॅडम नेहा शैलेश सर यांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांना खूप सुख शांती चांगलं आरोग्य लाभो ईश्वरचरणी प्रार्थना. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या गोव्यातील सुकन्या, एक एवढा मोठा मानाचा तुरा असलेल्या पोलीस अधीक्षक सौ सुचिता देसाई मॅडम या वाळपई पोलीस प्रशिक्षण केंद्र व गोवा पोलीस राखीव दलाच्या प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळत आहे. त्यांचंही या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आणि अभिनंदन. आजच्या कार्यक्रमाचे खास निमंत्रित पाहुण्या तेजस्वी मॅडम आत्ताच आलेले आहेत. त्यांचंही आजच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. आमच्या शाळेचे नवनिर्वाचित SMC अध्यक्ष उमेश कोलकर व PTAचे नवनिर्वाचित अध्यक्ष आज काही कारणास्तव यायला मिळालं नाही, म्हणून उपाध्यक्ष इकडे उपस्थित असल्या त्यांनी व्यासपीठावर यावं विनंती. नार्वेकर यांचंही खूप खूप स्वागत. तसेच SMCचे माजी अध्यक्ष देऊ गावडे यांचेही या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. इथे उपस्थित असलेले पालक, ग्रामस्थ, हितचिंतक, विद्यार्थी व माझ्या सहकारी शिक्षिका याच्याशिवाय हा कार्यक्रम होऊ शकत नाही. आज मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजच्या कार्यक्रमात उपस्थित पत्रकार बंधू तसेच मीडियाचे प्रतिनिधी यांचेही खूप खूप स्वागत. परत एकदा व्यासपीठावरील सर्व मान्यवर, इथे जमलेल्या सर्व उपस्थितांचे खूप खूप स्वागत. धन्यवाद. थँक्यू टीचर. शब्दांनी स्वागत झालेले आहे. तर आता मी आमच्या शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री उमेश कोलकर यांना विनंती करते की त्यांनी आमच्या प्रमुख पाहुण्या सौ सुचिता देसाई मॅडमचे एक छोटीशी भेट देऊन स्वागत करा.
सर. मी पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सौ विनंती नार्वेकर यांना विनंती करते की त्यांनी आमचे खास निमंत्रित तेजस्वी तिंबापूर यांना छोटीशी भेट देऊन त्यांचे स्वागत करावे. छोटीशी भेट देऊन स्वागत करावे. मी पालक शिक्षक संघाच्या माजी अध्यक्ष श्री देऊ गावडे सरांना विनंती करते की त्यांना भेट अर्पण करावी. थँक्यू सर. आता मी माझ्या सहशिक्षिका शर्मिष्ठा हळणकर टीचर यांना विनंती करते की त्यांनी आमच्या शाळेच्या माजी अध्यक्ष व नवीन अध्यक्ष यांना छोटीशी भेट देऊन त्यांचे स्वागत करावे. थँक्यू टीचर. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलनाने करावा. सर्व मान्यवर मीडिया, पालक, शिक्षक व माझ्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती करते की त्यांनी स्मार्ट क्लासरूममध्ये स्मार्ट टीव्हीच्या उद्घाटनास हजर राहावे.
हा भुरग्यांक सर भुरग्यानो बाबा व्हिडिओ घ्या बस सौ सर्व पालकांना व आमच्या शाळेत पहिल्यांदा स्मार्ट टीव्हीचा हा क्षण आपण सर्वजण अनुभव करतो आहोत आणि सर्वांच्या चेहऱ्यावर वरचा आनंदही दिसत आहे. आम्ही सर्व शिक्षिका आमच्या शिक्षण पद्धतीत स्मार्ट टीव्हीचा पुरेपूर फायदा करू. त्यासाठी मी व माझ्या सहशिक्षिका आम्ही सर्वजण स्वर्गीय वासंती विठू गावस चॅरिटेबल ट्रस्टचे खूप खूप आभारी आहोत. तर मी
सहभागी वासंती विठू गांव चॅरिटेबल ट्रस्टाचे अध्यक्ष स्नेहा गांव, तसोच आमचो तिजो हजबंड आनी एक नामांकीत असो एडवोकेट शैलेश गांव, तशीच तेजश्री मॅडम, तशीच आमचे अध्यक्ष हे नवीनच अध्यक्ष सध्या आमचे उमेश फुलकर SNC अध्यक्ष हे शाळेचे, तशीच आमची हे शाळेची शिक्षिका प्लस हेडमिस्टर मंगला गावडे, तशीच आमची उपाध्यक्ष PTA उपाध्यक्ष विनंती नार्वेकर आणि सगळे ग्रामस्थ आणि माणकुली भुरगे आणि प्रेस मिडिया व्हडली बरी बरी स्कुलां पणजे सिटीन जावं ओल्ड गोवा बरी येयल्ले आहा पळय न्हू, तसलें शिक्षण हांगासर मेळटलें. आनी ही आमची भाग्याची गोश्ट, कित्याक हेंच्यांनी ती आमकां मेळोवन दिली. ती सादेपणी कोणाक जमपाचें नाशिल्लें, कित्याक तशें बारीक ह्या क्षेत्रांत कोण अशें लक्ष घालचे नाशिल्लें. आनी त्या फाटीं त्या टायमार हें केलें, धाडस केलें आनी म्हाका तेजें बरें दिसलें. म्हणजे अशें कोण एक येयना, लोक पळयतना बऱ्या स्कुलांनी हे पळयता घालता, बऱ्या स्कुलांनी. पूण तिणी ही त्या टायमार खंयच्यान येयलें आनी कितें हांव नकळो, पूण तिणी एक आनी त्या टायमार तिणी म्हाका आश्वासन दिलें, कितें म्हाजें तेंच्यांनी एक तुका सोदता, तुमी मातसो येवन चल हांगासर. हांव येवन गेल्या नंतर तेणी सांगलें स्मार्ट TV तुमची बसयता आनी आपूण ते आयज आमची एनिवर्सरी आसल्या कारणान आपूण इनॉग्रेशन करता. आनी दुसरी तेणी म्हाका एक तुमची सगळ्यांची एक जमेची बाजू आनी बरी गोश्ट तेणी म्हाका सांगली. कित्याक जाणा, हांवें तेजे कडेन तुमी कोण नासतना एक प्रश्न मांडलेलो, कित्याक फाटीं तुमी आयकल्लें आसलें आमच्या रामायण देवळा कडेन हांवें एक तुमकां हें केल्लें, कितें म्हणजे सांगपाचें म्हणल्यार आतां मेन म्हणल्यार आमी पळय NGO करतलो पळय न्हू, NGO करून तुमकां सगळ्यांक पयशे मेळोवपाची तयारी हांव दाखयतलो. आनी तेंच्या आदाराचेर कशी दिसान दीस पयशे मेळटले. काम तुमी करपाचें, यंत्रणा कितें जाय ती आमी आमच्या मार्फत दितले आनी तुमी तितून काम मेळोवन हांगासर आमी तुमची भाजी जावं कितें भात पिकतले जावं कितें पिकतलें हांगासर शाळे कडेन कलेक्ट करून आमी सबंद गोंयान जावं आमी बॉम्बे सुद्दां पावोवपाचें आमी तशें पावयतले. फक्त तुमचो साथ जाय आनी तुमचे तितून सांगले. आज इथं उपस्थित सगळे मान्यवर पालक आज उपस्थित आहेत. सर्वात प्रथम जे मुलं आहेत सगळे जे मी दिले होते मागच्या वेळी शैक्षणिक साहित्य त्याचा उपयोग करताय, बुक्स बॅग यूज करताय बाळगते. आणि यापुढे जे काही तुम्ही शिकणार आहात ते सगळं तुम्ही बघून शिकणार आहात. ठीक आहे. सो जेव्हा स्मार्ट क्लासचा उपयोग होतो, टेक्नॉलॉजी जेव्हा आम्ही कुठलीही वापरतो, सो त्याचा ॲडव्हान्टेज काय आहे तर सो या उद्देशाने हे स्मार्ट क्लास इन्व्हेंट झालेले आहेत. आणि खरंच जे प्रायव्हेट स्कूल्स आहेत त्यामध्ये त्यांना भरपूर तिथल्या विद्यार्थ्यांना भरपूर फायदा होतो त्याचा. तसाच फायदा या मुलांना सुद्धा व्हावा हाच कॉन्सेप्ट मनात धरून आम्ही हा स्मार्ट क्लासरूम देण्याचा निर्णय घेतला होता. आणि टीचर्स त्याचा खूप चांगला उपयोग करतील आणि त्यांना त्यांची खूपशी कामं जी शिकवताना त्यांना जी अडचणी येतात पुढे जर काही नवीन टेक्नॉलॉजीज आल्या आणि ज्या शाळेसाठी प्रोव्हाइड कराव्या लागतील तर त्याची तयारी माझी आहे. आणि मुलांना बरंच शिक्षण मिळावं हीच कल्पना साकार करण्याचा माझा नेहमी प्रयत्न असेल. तर आणि जे पालक आहेत करतात त्यांचा स्मार्टफोनचा उपयोग त्यांच्या हातून जो उपयोग होतो तो कमी व्हावा याकडे तुम्ही प्रयत्न करा. आणि त्यांना जास्तीत जास्त खेळामध्ये गुंतवा किंवा कुठल्याही दुसऱ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये गुंतवा, जेणेकरून त्यांचा जो स्क्रीन टाईम आहे तो कमी होईल. कारण काय आता जे काही ते शिकणार आहेत ते स्मार्ट टीव्हीवर शिकणारच आहेत, स्मार्ट क्लासरूममध्ये शिकणारच आहेत. सो त्यांना जो स्मार्टफोन आहे त्याची गरज पडणार नाही आहे जास्त, याची तुम्ही काळजी घ्या. आणि त्याचे जे दुष्परिणाम तुमच्या मुलांवर होतात ते कमी करण्यासाठी तुम्हाला स्वतः प्रयत्न करायचे. सो मी सगळ्या पालकांकडे इतकंच मागते की स्मार्ट
फोनकडे मी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द मी इथे थांबवते. धन्यवाद. थँक्यू मॅडम. वळखता म्हाका कोण? ओके. आयज माझ्या लग्नाचो 5वो वाडदिवस आणि ह्या निमतान माझे घरकारणीन तुमकां सांगला आसतले ह्या शाळे खातीर आमी कितें दिला ते परत उलोवचो ना हांव. आणि आयज ह्या कार्यक्रमाक खासून येयल्ली आमची फॅमिली फ्रेंड आणि एक आमची बरी मागती अशी तेजश्री मॅडम विनंती नार्वेकर. हांव व्हडलें काय उलोवचो ना. आत्तां देवू बाबान आपल्या थोडे दीस पयलीं आमी एक न्यूज पळयलो की आमकां खंय भाजी दिवचे ना, आमकां खंय दूध दिवचे ना. आयकलां सगळ्यांनी? व्हडल्यान म्हाका आवाज येवपाक आयकलां? करपाक जाय न्ही आमकां. तर आमकां ह्या लोकांक दाखोवन दिवचें पडटलें आमी कोणाचेरूच अवलंबून ना खंयच्या सरकाराचेर, ना खंयच्या लोकांचेर, ना खंयच्या स्टेटीचेर. हे जर आमकां खरें करतले तर आयज देवू गावडे बाब जो आमचो आसा, जो ह्या समाजा खातीर इतको वावुरता, जेन्ना म्हाजे कडेन उलयलो तेन्ना म्हाका कळ्ळें की ह्या समाजा म्हणजे तुमच्या देवच्या ह्या स्किमीक म्हाजो तेंको आसतलो. हे सांगून माझे हांव 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं. A very good morning to all of you. My little children over here, all of them very excited. मला ॲक्च्युली खूप बरं वाटलं की शैलेशनी हा डिसिजन घेतला स्मार्ट क्लासरूम द्यायचा. कारण की नॉर्मली गावांमध्ये स्कूल्स निग्लेक्ट झालेले असतात, वेदर इट इज अ गव्हर्नमेंट स्कूल नाही प्रायव्हेट स्कूल असल्यावर सुद्धा. तर Shailesh, I really appreciate your gesture, and of course Neha madam, you all are doing a wonderful job. आणि माइंड फॉर्म करण्याचे इयर्स असतात. सो आई वडिलांनी एवढं लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही जसे घरी वागतात हे मुलं तेच ऑब्झर्व करतात आणि त्याच्याप्रमाणेच बनतात. सो तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुमच्यामध्ये नवरा बायको असो, आई वडील असो, काही तुमच्यामध्ये जे रिलेशनशिपमध्ये जे काही स्ट्रेस आणि स्ट्रेन असतं ना, हे कृपा करून आपल्या मुलांसमोर आणू नका. कारण की ते छोटंसं जीव जो असतो ना, तो फक्त बघतो आणि त्याला वाटतं की हे जे चाललंय हे बरोबर आहे. कदाचित एकटं कुणी तुमच्यामधलं बरोबर आहे, एकटं चुकतंय, पण त्या मुलाला हे डिफरन्शिएट करता येत नाही. त्या छोट्याशा कोवळ्याच्या वयात त्या मुलाला ते डिफरन्शिएट करता येत नाही. सो असं काही तुमच्यामध्ये काही असो, छोटे भांडणं असो, काही असो, मुलांसमोर कृपा करून तुम्ही हे विषय आणत जाऊ नका. आणि तुमचं फोकस फक्त शिक्षणावर पाहिजे अप टू युअर 12th स्टँडर्ड. जोपर्यंत तुम्हाला डायरेक्शन मिळत नाही ना तुम्हाला काय करायचंय, तोपर्यंत तुमचं फोकस सगळं शिक्षणावर असायला पाहिजे. सो तुमचं नशीब बरं आहे की तुमच्या इथे टीचर्स जे आहेत ना, मी जरा तुमचं क्लासरूम्स बघत होती, ज्या परिस्थितीत तुम्ही शिकतायत चिल्ड्रन, हे जे बघितलं मी, अँड आय फील की तुम्ही खरंच भाग्यवान आहात की तुम्हाला इतके चांगले टीचर्स भेटलेत. कारण की जर गुरु चांगला असला ना तर पुढं शिक्षण तुमचं ऑटोमॅटिकली बरोबर तुम्ही लाईनवर फोकस कराल. सो पालक लोक जे आज एवढं मुलांना सुट्टी असून आज हा प्रोग्राम तुम्हाला पाहिजे म्हणून हा इथं झाला नाही, आज सुट्टी आहे आणि त्या सगळे या प्रोग्रामला आलेत. ते म्हणले की मला पालक लोक म्हणले की आम्हाला पाहिजे प्रोग्राम झालेला. सो हे एक खूप छान
इट इज अ व्हेरी पॉझिटिव्ह नोट जे पेरेंट्स लोकांनी इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि तुम्ही इथं आलात. तुमचे सगळ्यांचे आभार मानते मी की तुम्ही राईट ट्रॅकवर आहात. तुमची मुलं डेफिनेटली राईट ट्रॅकवर जातील. आणि मुलांना तुम्ही फक्त एकच भाषण संपवते. थँक्यू. थँक्यू मॅडम. आता आपण सर्वजण मिळून आमच्या खास पुरस्कर्ते सौ नेहा गावस